वरती आगमन झालेलं आहे। त्यांच्या समवेत खासदार संजयजी राऊत साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपल्या सर्वांना विनंती करतो की टाळीच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। आपल्या सगळ्याला माहित आहे कोविडच्या कालावधीमध्ये राज्यातील एकाही अंगणवाडी सेविका मदतनीसांचं मानधन हे थकलेलं नाही। रेग्युलर रित्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी राज्यभर 2,10,000 महिलांचं मानधन कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना नियमित दिलं। त्याबद्दल संघटनेच्या वतीनं आणि कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी ठाकरे साहेबांचं शतश आभार मानतो। मंचावर उपस्थित पाठीमागच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आपण मंच रिकामा करायचा आहे। आपण मंच रिकामा करायचा आहे। पाठीमागच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो रिकामा करायचा। आपण बघतोय आत्ताची ही आझाद मैदानातून ही लाईव्ह दृश्य आहेत आणि उद्धव ठाकरे जे आहेत हे आझाद मैदानामध्ये पोहोचलेले आहेत। तिथले जे आंदोलक आहेत अंगणवाडी सेविका या इथे आंदोलन करतायत आणि या आंदोलकांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे हे आझाद मैदानावर पोहोचलेले आहेत। त्यांच्याबरोबर आपण बघतोय संजय राऊत सुद्धा आपल्याला दिसत आहेत। संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे आझाद मैदानामध्ये पोहोचलेले आहेत। आंदोलकांशी ते भेटतील, त्यांची भेट घेतील। अंगणवाडी सेविका ज्या आहेत यांचं गेल्या कित्येक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। त्यांच्या मागण्या आहेत की आम्हाला सरकारी सेवेमध्ये सामावून घ्या, त्याचबरोबर आम्हाला वेतन चालू करा, आम्हाला मानधन नको आहे। अशा पद्धतीच्या प्रमुख मागण्या या अंगणवाडी सेविकांच्या आहेत आणि राज्यभर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू असताना आपण बघतोय आझाद मैदानावर, मुंबईच्या आझाद मैदानावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या अंगणवाडी सेविकांचं हे आंदोलन आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे हे स्वतः या आंदोलकांच्या भेटीसाठी इथे आलेले आहेत। या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री, माननीय माजी मुख्यमंत्री या ठिकाणी आपल्या कृती समितीचे निमंत्रण माननीय कॉम्रेड एम.ए. पाटील हे बोलतील। देशमुख त्यांना बसायला द्या। सावित्रीबाईंच्या लेकीनो आवाज करू नका। आजच्या सभेला हजर असलेले उपस्थित आवर्जून माननीय उद्धवजी, माननीय राऊत साहेब आणि त्याचे सर्व सहकारी यांना सुद्धा 2 लक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटना 2 लक्ष कर्मचाऱ्यांच्या तर्फे